तुम्ही सर्वजण तुषारदादाला कामगार नेता म्हणता, पण मी तुषारदादाला कामगार नेता म्हणणार नाही. त्याचं कारण आहे की तुषारदादा केवळ कामगारांसाठी प्रश्न उपस्थित करून किंवा त्यांच्यासाठी लढा देऊन या ठिकाणी कार्य करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये पुरोगामी संघटनेचे विचार ते घरोघरी मनामनामध्ये पेरण्याचं काम करते आहे. कामगारांचा प्रश्न, कामगारांचा लढा हा त्यांच्या कार्याचा एक भाग आहे. तो आपल्या नशिबानं आपल्याला मिळाला. आपल्या पाठीशी ते उभे राहिले म्हणून त्यांना केवळ कामगार नेत्याच्या कक्षेमध्ये न मोडता त्यांना थोडस मोठं करा. ते कामगार नेते नाही आहे, तर ते लोकनेते आहे. या महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून त्यांचा उल्लेख करा. निश्चितपणे तुषारदादाचं कार्य या महाराष्ट्रामध्ये लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही.